नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस, पेझारी, अलिबाग. आपण कॅप राऊंड 1 ची प्रोसेस बघणार आहोत. म्हणजे कॅप राऊंड 1 चे नियम बघणार आहोत. काय नियम आहे बघा. इफ कॅन्डिडेट जॉईन राऊंड 1 सीट अँड वॉन्ट टू अपग्रेड, देन डोंट फिल स्टेटस रिटेन्शन फॉर्म अँड फिल फ्रेश चॉईस फॉर राऊंड 2. जर एखाद्या कॅन्डिडेटला राऊंड 1मध्ये सीट मिळाली असेल आणि त्याला ती नको असेल किंवा त्याला ती अपग्रेड करायची असेल, तर स्टेटस रिटेन्शनचा फॉर्म भरू नका. स्टेटस रिटेन्शनचा फॉर्म भरला याचा अर्थ आपण त्या कॉलेजला ॲडमिशन फिक्स केली. पण ज्यांना अपग्रेड करायचं असेल त्यांनी स्टेटस रिटेन्शनचा फॉर्म भरू नका. आणि असे विद्यार्थी राऊंड 2साठी फ्रेश चॉईस फिलिंग करू शकतात. जर आपण अपग्रेडेशनचा फॉर्म भरला आणि जर आपल्याला पुढच्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं नाही, तर आपल्याला मागच्या राऊंडमधलं जे कॉलेज आहे ते मिळतं. पण जर आपल्याला कॉलेज अलॉट झालं तर ते कॉलेज आपल्याला घ्यावंच लागतं. मागचं कॉलेज आपलं कॅन्सल होतं. म्हणून अपग्रेडेशन करताना नीट काळजीपूर्वक करता आलं पाहिजे. दुसरं मिळणारं कॉलेज पहिल्यापेक्षा चांगलं असलं पाहिजे. कधी असं होतं की पहिलं कॉलेज चांगलं असतं पण आपण अपग्रेड करतो आणि दुसरं कॉलेज मिळतं आणि ते दुसरं कॉलेज कधी चांगलं नसतं. आणि हे दुसरं जर कॉलेज जरी चांगलं नसेल तरी आपल्याला त्यावेळेला ते दुसरं कॉलेज घ्यावंच लागतं. आता नियम दुसरा आहे. इफ कॅन्डिडेट जॉईन अँड सॅटिस्फाय द सीट अलॉटेड इन राऊंड 1 अँड नॉट विलिंग द अपग्रेडेशन इन राऊंड 2, देन कॅन्डिडेट इज नॉट कन्सिडर फॉर एनी अदर राऊंड. म्हणजे एखाद्या कॅन्डिडेटला जर कॉलेज अलॉट झालं असेल आणि त्याला ते कॉलेज जर हवं असेल, पुढं कोणतंही अपग्रेडेशन नको असेल, तर तो स्टेटस रिटेन्शनचा फॉर्म देऊ शकतो आणि त्या कॉलेजला त्याचं ॲडमिशन फिक्स होतं आणि असा कॅन्डिडेट पुढच्या राऊंडसाठी करणार आहे कन्सिडर होत नाही. आता पुढचा नियम. इफ कॅन्डिडेट इज सिलेक्टेड फॉर राऊंड 1 अँड नॉट रिपोर्टेड ॲट अलॉटेड इन्स्टिट्यूट, सच कॅन्डिडेट आर एलिजिबल फॉर राऊंड 2. जर एखाद्या कॅन्डिडेटला राऊंड 1मध्ये ॲडमिशन मिळालं आहे पण तो त्या कॉलेजला त्यांनी रिपोर्टच केलं नाही, तरीसुद्धा तो कॅन्डिडेट पुढच्या राऊंडसाठी एलिजिबल राहतो. न्यू रजिस्ट्रेशन इज नॉट रिक्वायर अँड कॅन फिल फ्रेश चॉईसेस. त्याला नवीन रजिस्ट्रेशन करायची गरज नाही आणि तो आपल्या नया लॉग इनवरनाच तो फ्रेश चॉईसेस भरू शकतो. पण अशा कंडिशनमध्ये त्याला राऊंड 1मध्ये जे कॉलेज आले असेल ते कॅन्सल होतं आणि ती सीट व्हॅकंट म्हणून राहते. अशी आहे कॅप राऊंड 1ची प्रोसेस. आपण इथं थांबूया. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा. काय डाऊट असेल तर कमेंट करा. आपण इथं थांबू. पुन्हा आपण भेटू असाच एक व्हिडिओ घेऊन.